हलगर्जीपणा आणि मनमानी कारभाराप्रकरणी बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता शिंदे यांना सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी कार्यमुक्त करण्याची मागणी केली। अखेर शिंदे यांच्या कारभाराची तक्रार सचिवांकडे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सभेत शिक्षण विभागानंतर बांधकाम विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले। जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता शिंदे हे मनमानी कारभार करत असून पदाधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत। त्यामुळे अनेक कामं ठप्प असून त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केली असता सुरेश हासापुळे, शिवाजी कांबळे एवढंच नाही तर बांधकाम समितीचे सभापती उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनीही शिंदे हे अकार्यक्षम असल्याचा शिक्का मारलाय। मला वाटतं त्या अधिकाऱ्याला जेडीच्या कामामध्ये इंटरेस्ट नसेल आणि त्यांच्या वैयक्तिक कामातून जेडीला जर त्याला वेळ मिळत नसेल तर जेडीचा वेळ न वाया घालवता या सभागृहाला अशी विनंती करतो की कार्यकारी अभियंता शिंदे यांनी या सभागृहाने त्यांना कार्यमुक्त करावं आणि त्यांचं ज्या काढून घेऊन नंबर अधिकाऱ्याला द्यावा अशी विनंती करतो। त्यांना या पदावर हटवलेलं नाही आणि म्हणून सन्माननीय बाबाराजेंचा अपमान म्हणजे जिल्हा परिषदेचा अपमान। एक साधा सामान्य माणूस या ठिकाणी चांगला कारभार करत असताना एखाद्या अधिकाऱ्याला वाटत असेल की जिल्हा परिषदेची मालमत्ता माझी आहे ते सभागृह जाणून देणार नाही, माननीय बाबाराजांनी याबाबत खुलासा करावा आणि लगेच साहेब मंडळाचं ठराव करता येणार नाही तरी आम्ही या सगळ्या सभागृहाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचा निर्णय घ्यावा। कार्यमुक्त करण्याचा ठराव करता येत नाही असं मी म्हटलेलं नाही। जिल्हा परिषद ही सार्वभौम आहे, जिल्हा परिषदेचा कोणताही ठराव घेता येतो आता ते पण नाही। माध्यमातून मिळाले, सेलच्या माध्यमातून मिळाले, बांधकाम विभागाकडे आहे ते पैसे वेळेवर जर खर्च करायचं असेल तर शिंदे कार्यक्रम आहे। यावेळी संपूर्ण सभागृहानं शिंदे यांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे। अखेर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे यांनी शिंदे यांना नोटीस देऊन म्हणणं घेऊन ऐकू अशी भूमिका मांडली। शिंदे साहेबांच्याविषयी आता मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये फोन न घेणे वगैरे हा जो प्रकार आहे तो आम्हाला पण अनुभव आला आहे। त्यांचं असं सांगतात की माझ्या फोनमध्ये प्रॉब्लेम असतो त्यामुळे मला ऐकायला येत नाही किंवा मी दुसरी गोष्ट अशी की आता आपल्याला आपण जे मुद्दे मांडले त्याच्या अनुषंगाने आपल्याला त्यांना एखादी नोटीस द्यावं लागेल। चालू वर्षी डीपीसीचा निधी किती आहे, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सेसचा निधी किती आहे, वेगवेगळ्या कार्यक्रमाचा निधी किती आहे, त्यामध्ये त्यांनी निविदा किती काढलेल्या आहेत, वर्क ऑर्डर किती झालेले आहेत, दोन्ही डिपार्टमेंटची कंपॅरिझन करावं लागेल। मला वाटतं या वर्षी तर त्यांच्याकडे बनसोडे यांच्या भूमिकेशी कुणीही सहमती दर्शवली नाही। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी पुढे आली। यावेळी डोंगरे यांनी अधिकारी पदाच्या अधिकाऱ्यास कार्यमुक्त करण्याचा अधिकार सीईओंना नाही। मी आपल्या भावना शासनाकडे पाठवून शिंदे यांना कार्यमुक्त करण्याची मागणी करतो असं सांगितलं। राज्य शासनाने दिलेला अधिकार वापरला आहे। आज तो इथे आपल्याकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, उद्या तो बीडीमध्ये स्टेट बीडीमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जाऊ शकतो ते केलेलं बरं। अशा अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करणे हे आपल्या माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही तरी सुद्धा आपल्या ज्या भावना आहेत आपण जो ठराव दिलेला आहे त्या ठरावाच्या अनुषंगाने मी शासनाला देतोय की आता त्यांची भावना आहे आणि त्या अनुषंगाने यावेळी सीओ यांनी मांडलेल्या भूमिकेशी सर्वांनी सहमती दर्शवली। बातमीपत्रात